नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पचनशक्ती कशी वाढवायची किंवा पचनशक्ती सुधारायची कशी, आतड्यांची स्वच्छता कशी राखायची जेणेकरून आपले शरीर कायम स्वच्छ राहील आणि शुद्ध राहील हे बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। कसं आहे, आपल्याला बरेचसे जे आजार होतात ते फिको ओरल रूटने होतात। म्हणजे काही आजार शौचावाटे होतात, काही आजार तोंडावाटे होतात। म्हणजे इन्फेक्शन जे आहे ते या मार्गाने जास्तीत जास्त प्रमाणात पसरतं। तर आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे त्याचं नाव जठराग्नी। तर अग्नी आपला व्यवस्थित असेल तर आपली भूक चांगली असते किंवा आपलं शरीर किंवा आपली तब्येत एकदम चांगली असते। तर या अग्नीला मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, ते आपण आता बघणार आहोत। पाणी पिल्यानंतर जसं किडनीला ते फिल्टर करून बाहेर काढून टाकावं लागतं, त्याचप्रमाणे आतड्याला सुद्धा जे काही आपण अन्न खातोय त्याचं सार किट्ट विभाजन करून शरीरातून ते बाहेर काढून टाकावं लागतं। आता सार किट्ट विभाजन म्हणजे काय, तर आपण जो काही आहार घेतो त्याच्यापासून धातू तयार होतात आणि शरीराला जो आवश्यक भाग आहे तर त्याच्यातला सार घेऊन शरीरातील धातू निर्माण प्रक्रिया होत असते आणि जे नको असलेला भाग आहे किंवा जो मलपदार्थ तयार होतो त्याला किट्ट भाग असं म्हणतात, जो शरीरातून बाहेर टाकला जातो। तर ते करण्याचं काम हे आतडं करत असतं। कुठल्याही आजाराचा रुग्ण असला तरी बऱ्याच जणांमध्ये एक कॉमन समस्या आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे बऱ्याच जणांचं पोट साफ होत नाही। शौचाला 2-3 वेळा जाऊन आल्यानंतर सुद्धा पोट साफ झालेलं नाही आहे मनासारखं, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते। त्याच्यामागं बरीच कारणं आहेत, तर त्याची चर्चा आपण करणार आहोत। काही जणांना पोटामध्ये मुरडा येतो आणि त्यानंतर पोट साफ होतं। त्यामध्ये बरेच आजार आहेत। काही जणांना IBS नावाचा आजार असतो, म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं ज्याला म्हणतात। बऱ्याच जणांना घट्ट मलप्रवृत्ती होते, कधी द्रव मलप्रवृत्ती होते। काही जणांना पोटामध्ये किंवा लहान मुलांना विशेष करून पोटामध्ये जंत निर्माण होतात, म्हणजे छोट्या आळ्या ज्या आहेत तर त्या आपल्या आतड्यामध्ये निर्माण होत असतात। तर त्याच्यासाठी आपलं खाणं पिणं जे आहे ते कारणीभूत असतं। काही जणांना बऱ्याच वेळा पित्ताचा त्रास होतो, काही जणांना करपट ढेकर येत असते, काही जणांच्या तोंडाला वास येतो, तर कुणाचं पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट जड वाटतं, डब्बा असल्यासारखं वाटतं। तर ह्या ज्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत या सगळ्यांचं मूळ जे आहे तो म्हणजे आपल्या पोटातला अग्नी किंवा आपली पचनशक्ती। तर ही आतड्यांवरती कशी अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि काय टाळलं पाहिजे ते आपण बघणार आहोत। दिवसभरात तुम्हाला 2 ते 3 वेळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा जर शौचाला जावं लागत असेल आणि तरीसुद्धा पोट साफ झालं नसल्याची भावना जर तुमच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर हे तुमच्या आतड्याच्या अनारोग्याचं लक्षण आहे, हे चांगल्या आरोग्याचं लक्षण नाही। आपलं शरीर हे पांचभौतिक आहे, म्हणजे निसर्गात जी 5 तत्व आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। तर या 5 तत्वांपासून आपलं शरीर बनलेलं आहे। तर निसर्गात जे बदल होत असतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर येत असतो आणि त्यामुळं 24 तासामध्ये 2 वेळा व्यवस्थित भूक लागणं आणि एकदा पोट व्यवस्थित साफ होणं हे आरोग्याचं लक्षण आहे। असं जर होत नसेल आपल्याला तर आपलं शरीर कुठंतरी बिघडतं हे लक्षात घ्यायला पाहिजे। शरीर आपल्याला वेळोवेळी काहीतरी सूचना देत असतं आणि त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं असतं। त्यातूनच आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं आपण राखू शकतो किंवा आपली पचनशक्ती चांगल्या पद्धतीनं आपण मेंटेन करू शकतो आणि ती वाढवू शकतो। आता मी काही मुद्दे सांगतोय तर ते तुमच्या आतड्याची पचनशक्ती वाढवण्यासाठी किंवा एकंदरीतच तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयोगी असणार आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर तुमचं रोज पोट साफ झालं पाहिजे। आपलं पोट व्यवस्थित साफ होतं आहे का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। तर ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, परंतु काउंटरचे प्रॉडक्ट जे OTC प्रॉडक्ट आहेत, पोट साफ करणारी जी औषधं आहेत, तर ती खाण्यापेक्षा घरगुती काही उपाय सुरुवातीला करून बघावेत जेणेकरून त्यांचं पोट साफ होईल। तर त्यामध्ये रात्री जेवणानंतर साधारण एक 15 ते 20 बिया काढलेल्या काळ्या मनुका आणि एखादा अंजीर असं कडकडीत गरम पाण्यात भिजत ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर ते पाणी जे आहे ते कोळून गाळून प्यायचं आहे। म्हणजे मनुका अंजीरसुद्धा खाल्ल्या तरी चालतात। त्याचबरोबर जेवणाच्या आधी, रात्रीच्या जेवणाच्या आधी थोडंसं 1 घोट कोमट पाण्यामध्ये एखादा चमचा घरचं तूप मिक्स करायचं आहे, 1 चिमूटभर सैंधव मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आणि ते पाणी तुम्ही प्यायचं आहे आणि त्यानंतर जेवण करायचं आहे। असं जरी केलं तरी आतड्यामधला जो कोरडेपणा आहे तर तो नाहीसा होतो, तिथला वात नाहीसा होतो आणि पोट साफ होण्यासाठी मदत होते। लक्षात ठेवायचं आहे, पोट साफ करण्यासाठी
कधी प्रेशर द्यायचं नाही आहे, कुंथायचं नाही आहे. तुम्ही जेवढं प्रेशर द्याल, जेवढं कुंथाल, तेवढा तुमच्या आतड्यामधला वायू जो आहे तो वाढणार आहे आणि मलाला कोरडेपणा येऊन तुमचं पोट साफ होणार नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिळं अन्न अजिबात खायचं नाही आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की कालचं रात्रीचं काहीतरी उरलेला पदार्थ असतो आणि तो टाकून कुठे द्यायचा म्हणून ते त्यांच्याकडून खाल्लं जातं. तर शिळ्या अन्नाचा परिणाम विषासारखा येत असतो आणि शिळं अन्न जे आहे तर ते तुमचा अग्नी मंद करत असतं. त्याचबरोबर जे अन्नपदार्थ आहेत तर ते शक्यतो ताजे खायचेत. 3 ते 4 तासाच्या आत बनवलेले अन्नपदार्थ आपण खायचे. जे अन्न आहे ते वारंवार गरम करून खायचं नाही आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये किंवा रोजच्या रुटीनमध्ये मैद्याचे पदार्थ जे असतील, जेणेकरून ब्रेड, बिस्किट, खारी टोस्ट असे बेकरी पदार्थ असतील, हरभरा डाळीचे पदार्थ असतील, बऱ्याच अन्नामध्ये सोडा मिक्स केला जातो, तर तसे जर पदार्थ असतील तर ते तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये टाळायचे आहेत. पनीर, चीजसारखे पदार्थ जे आहेत तर ते वारंवार खाण्यापेक्षा लिमिटेड क्वांटिटीमध्ये ते खायचे आहेत. त्याचबरोबर ज्यांचा व्यायाम रेग्युलर आहे त्यांनी ते खाल्ले तर चालतात, परंतु तुम्हाला जर जड अन्न खायचं असेल तर तुमचा नियमित व्यायाम असणं गरजेचं आहे. चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही आहे, तर तुमचं रोजच्या रुटीनमध्ये कमीत कमी 30 ते 45 मिनटं तुम्ही चालण्यासाठी वेळ ठेवला पाहिजे. तुम्हाला कपाळाला आणि काखेला घाम येईल एवढं तुम्ही वॉकिंग करायचं आहे रोज. त्याचबरोबर सूर्यनमस्कार जरी तुम्ही केले तरी त्याचासुद्धा शरीराला खूप चांगला फायदा होतो. संपूर्ण व्यायाम असं सूर्यनमस्काराला म्हणतात. त्यामुळं 1, 2, 3 असं करत 12पर्यंत सूर्यनमस्कार जरी घातले तरीसुद्धा चालतात. फक्त ते योग्य पद्धतीनं आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकदा शिकून त्यानंतर ते तुम्ही घालायचे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला भूक लागलेली नसते, परंतु वेळ झाली म्हणून आपण जेवण करतो. तर वेळ झाली आहे म्हणून जेवण करायचं नाही. जेवण वेळेवर व्हायला पाहिजे, परंतु आपल्यालासुद्धा त्या वेळेला भूक लागली पाहिजे. जेव्हा कडकडीत भूक लागेल त्यावेळेला व्यवस्थित पोटभर आणि ताजं गरम अन्न खायचं आहे. ह्याच्यातून तुमची पचनशक्ती सुधारणार आहे आणि ती मेंटेन राहणार आहे. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये अभ्यंगाचं महत्त्व बघितलेलंच आहे, परंतु रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा तिळाचं तेल किंवा एरंडेल तेल जर तुम्ही तुमच्या पोटावरती मसाज केला, बेंबीच्या सभोवताली किंवा थोडंसं खालच्या बाजूला, तरीसुद्धा तुमच्या शरीरातला वात कमी व्हायला मदत होते. अभ्यंगामध्ये दुसरा एक प्रकार आहे, तो म्हणजे आतून आभ्यंतर स्नेहपान, म्हणजेच पोटामध्ये आतून तूप किंवा तेल घेणं. तर रोजच्या रुटीनमध्ये जेवणामध्ये तूप, घरचं तूप, लोणी वगैरे असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमची जी कणिक जी तुम्ही तयार करता पोळी किंवा भाकरी करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे ते 4 चमचे एरंडेल तेल मिक्स करून जर ती पोळी किंवा भाकरी बनवली तरीसुद्धा तुमच्या आतड्याचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. आतून आभ्यंतर स्नेहन जे आहे ते चालू होतं आणि त्यातून रेग्युलर पोट साफ व्हायला मदत होते. पोट साफ झाल्यानंतर जो अग्नी प्रदीप्त होतो त्याच्यातून चांगली भूक लागते आणि जड पदार्थसुद्धा पचायला मदत होते. बऱ्याच वेळा असं होतं की जड अन्न आपल्याकडून खाल्लं जातं आणि परत त्याच्यानंतर आपण शरीराला किंवा मनाला विश्रांती देत नाही. तर आयुर्वेदाने एक भाग सांगितला किंवा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये उपवास नावाचा जो भाग आहे तो प्रत्येकाला माहीत आहे. तर एक आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा आपल्या धर्मशास्त्रांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण उपवास करू शकतो. उपवास म्हणजे फक्त शरीराचा उपवास नाही आहे, तर त्या शरीराबरोबर मनाचा सुद्धा उपवास करायचा आहे. म्हणजे शरीर आणि मन ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. तर उपवासामध्ये आता जी उपवासाची थाळी मिळते, म्हणजे ज्याच्यामध्ये बटाट्याचे पदार्थ भरपूर असतात, साबुदाण्याची खिचडी असते किंवा अजून असे बरेच जड पदार्थ असतात, तर ते खाणं अपेक्षित नाही आहे. शरीराचा उपवास म्हणजे तुम्ही एकदम हलके पदार्थ खायचे आहेत किंवा जोपर्यंत तुम्हाला कडकडीत भूक लागत नाही तोपर्यंत तुम्ही काही खायचं नाही आहे. सगळ्यात हलकं असं मुगाच्या डाळीचं कढण जे आहे किंवा सूप जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर मुगाच्या डाळीची भाजून अशी खिचडी बनवलेली तुम्ही खाऊ शकता. तर असे जे हलके पदार्थ आहेत, साळीच्या लाह्या असतील, राजगिऱ्याचा लाडू असेल, हे पदार्थ खाऊन आपल्या शरीराची पचनशक्ती आपण मेंटेन ठेवू शकतो आणि जड पदार्थ जे आहेत ते पचण्यासाठी आपण शरीराला पुरेसा वेळ देऊ शकतो. त्याचबरोबर वारंवार जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ते सुद्धा थोड्या प्रमाणात कमी केलं पाहिजे. त्यानंतर अति तिखट पदार्थ खायची बऱ्याच जणांना सवय असते. हिरवी मिरची असेल, तळलेली मिरची असेल किंवा ठेचा असेल, हे पदार्थ आतड्याला त्रासदायक असतात. वारंवार जर आपण हे पदार्थ खात असू तर आतड्याला कोरडेपणा यायला मदत होते आणि त्या रुक्षतेतूनच पोट साफ होत नाही. तर हे पदार्थ टाळले पाहिजेत. अतिप्रमाणामध्ये चहा घेणं किंवा अतिप्रमाणामध्ये कॉफी घेणं हे सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.
टॅनिन असेल किंवा कॅफेन असेल त्याच्यातून जी उत्तेजना मिळते, त्यातून जो निर्माण होणारा तात्पुरता उत्साह असतो, तर तो दीर्घकालीन नुकसान शरीराचं करू शकतो. त्यामुळं त्याची क्वांटिटीसुद्धा अतिशय लिमिटेड असली पाहिजे. तुम्ही चहा घेत असाल तर त्याच्यामध्ये एखादा चिमूट सुंठ, विलायची किंवा आलं किसून तुम्ही टाकू शकता आणि ते कमी प्रमाणामध्ये तुम्ही घेत राहिलात तर नुकसान होणार नाही, परंतु त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर ते त्रासदायक ठरणार आहे. त्याचबरोबर सीझनल फूड जे आहे किंवा सीझनल फ्रूट्स जे असतात तर ते आपण आपल्या रुटीनमध्ये खाल्ले पाहिजेत. म्हणजे जसं वातावरण बदलतं तसं आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे सण सांगितले आहेत आणि त्या हिशोबाने वेगवेगळा आहार सांगितला आहे, तर तो आपण घेणं गरजेचं आहे. वेगवेगळी फळं जी ऋतूनुसार येतात तर तीसुद्धा घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच आपल्या अग्नीचा जो बॅलन्स आहे तो साधला जातो. बऱ्याच लोकांचं असं होतं की ते पूर्ण जेवण संपेपर्यंत अजिबात पाणी पित नाहीत आणि जेवणानंतर एकदम भरपूर पाणी पितात, तर ते सुद्धा चुकीचं आहे. जेवणाच्या मध्ये थोडं थोडं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तसं करत नसाल तर या पद्धतीनं पाणी प्यायला सुरुवात करा. जेवणानंतर थोडा वेळ जाऊ द्या आणि नंतर पाणी प्या. एकदम भरपूर प्रमाणात पाणी पिऊ नका, पण जेवणाच्या मध्ये सिप बाय सिप पाणी तुम्ही घेत राहा. घरच्या घरी बनवलेलं जे ताक असेल तर त्याचासुद्धा जेवणानंतर वापर जर केला, एखादा ग्लास किंवा एखादा कप आपण जर रोजच्या रुटीनमध्ये घरी बनवलेलं ताक जेवणानंतर घेत असू तरीसुद्धा आतड्याला बल देण्याचं काम हे ताक करत असतं. त्यामुळं त्याचा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये समावेश करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची मनःशांती. तुमचं मन जर व्यवस्थित असेल तर तुमचं शरीर व्यवस्थित असतं. मेडिटेशन, प्राणायाम ह्याचा अवलंब करा. या मनःशांतीसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम जे आहेत, अनुलोम असेल, विलोम असेल, ओंकार जप असेल किंवा इतर काही क्रिया असतील, तर यांचा तुम्ही वापर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करून घ्या आणि स्ट्रेस जेवढा तुम्हाला कमी करता येईल तेवढा कमी करा, जेणेकरून तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. पचनशक्ती सुधारायची असेल तर या आत्तापर्यंत बघितलेल्या टिप्स ज्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. परंतु आतड्याचं डिटॉक्सिफिकेशन किंवा शरीराची शुद्धी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याला पंचकर्माशिवाय पर्याय नाही. पंचकर्मामधलं विरेचन आणि बस्ती ही 2 कर्म जी आहेत तर ती आपण डिटॉक्सिफिकेशनसाठी, आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी म्हणून करू शकतो. ह्याच्यामध्ये पित्त दोष आणि वातदोष हे दोन्हीसुद्धा नियंत्रणामध्ये येतात आणि तुमच्या शरीरातला अग्नी वाढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. अलीकडच्या काळामध्ये गट ब्रेन रिलेशन सांगणारे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. तर आयुर्वेदाने ग्रहणी नावाचा जो अवयव आहे, म्हणजे आपलं मोठं आतडं जे आहे, तर त्याच्यामध्ये अस्थिधरा कला आणि मज्जाधरा कला पूर्वीपासूनच सांगून ठेवलेली आहे आणि त्यामुळं तुमचं मन जर तुम्हाला ताजंतवानं, शुद्ध आणि प्रसन्न राहावं असं वाटत असेल तर तुमचं आतडं स्वच्छ असणं गरजेचं आहे. तुमची पचनशक्ती चांगली असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं या सांगितलेल्या माहितीचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि तुमची पचनशक्ती सुधारा. धन्यवाद.